दहावीच्या परीक्षेत नापास झालाय, त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं. अरे सचिन तेंडुलकर 10वीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला. आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकरवर आहे. आज वस्तुस्थिती ती आहे. म्हणून हे 10वी 12वीचे तुमचे मार्क डझन मॅटर, तुम्ही नापास झाले डझन मॅटर, पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर 2 वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज. म्हणून 10वी 12वीच्या रिझल्टवर एवढंच म्हणेल, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. ज्या पोरांनी 12वी मध्ये चांगले मार्क घेतलेत, अभी इम्तिहान बाकी आहे. नीट मधून हुकला तर आपल्या मायबापाची परिस्थिती बदलण्यासाठी अनेक एक्झाम आहेत. म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कई हार बाकी है, कई जीत बाकी है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून लय मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्या. ते करत असताना आपल्याला गरिबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे. इथं बसलेल्या तमाम पालकांना, ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो, अलीकडे वातावरण एवढं चिघळलेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.